मासानां दिनयो नात्र दीनानां नियमोऽपि नः। वेळ भेटला महिन्यातून एखाद्या वेळेस ऐका कथा। आपल्या गावाजवळ कुठे कथा असेल, पुण्या जवळच्या गावामध्ये असेल, त्या ठिकाणी जा, कथा ऐका। दिनयो नात्र दीनानां नियमोऽपि नः सदा सेव्या देवी भागवतं नरैः। मनुष्य जन्माला आल्यानंतर देवी भागवत सतत अशा प्रकारचे श्रवण केलं पाहिजे। कथा कशा करता ऐकायची? महाराज आम्ही दरवर्षीच कथा ऐकतो की म्हणले। एक जण म्हणले दरवर्षीच आमच्या इथं भागवतच लावाले तो म्हणले। आजवर मी काय 40-50 भागवत ऐकलेत म्हणला गावामध्ये। 40-50 उग तेच काय ऐका हो म्हणले, तेच म्हणलं हे काय नाही गेलेलं होय म्हणलं। आता सतत भगवंताची कथा ऐकावी। एवढं 40-50 वर्ष ऐकलं, पण त्याच्यातून काय घेतलं हो? घेतलं काहीच नाही। उलट ह्याचे सगळे विकार वाढायला लागले, शत्रुपणा वाढवायला लागला, भेद वाढायला लागला, टीका करणं वाढायला लागलं। मग ऐकलं काय? काहीच ऐकलं नाही। एकच कथा अशी श्रवण करा, परीक्षिती महाराजांसारखी श्रवण करा। एकदाच ऐका, उद्धारच होऊन गेला पाहिजे असं ऐका, आहे की नाही? सदा सेव्या देवी भागवतं नरैः। ही कथा कशा करता ऐकायची आहे? कथा कशा करता ऐकायची? तर आपलं चित्त निर्मळ करण्याकरता कथा ऐकायची। तो परमात्मा प्राप्ती करता कथा ऐकायची नाही। वास्तविक तो परमात्मा आपल्या जवळच आहे। नव्हे आपणच परमात्मा आहोत। मग का ओळखलं नाही? आपल्या चित्तामध्ये, आपल्या मनामध्ये सगळा मळ भरून गेलेला आहे, विक्षेप भरून गेलेला आहे।